महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतायत आम्ही एकटे जाणार. दुसऱ्या बाजूस एनसीपी मधले सगळेच मोठे नेते गळाला अडकलेले आहेत. तेव्हा हे गळाला अडकलेले मासे तिहार मध्ये जाण्यापेक्षा आम्ही तुमच्याकडेच येतो, मग काय त्या पक्षाचं राहील. तिसरं आपले असणारे मित्र शिवसेना प्रयत्न चाललाय की बाई ह्या दोघांना कळवून कसं तरी आपण एकत्र बसावं. राजकारणामध्ये काही वेळेस बापाला बाप म्हणावं लागतं आणि ते म्हणण्याची ताकद जर नसेल तर आपण स्वतःचीच फसवणूक करतो हे असणारं लक्षात ठेवा. हे निर्णायक वेळ आहे. अमित शहा एका बाजूला म्हणतात की 48 जागा जिंकणार. आता काँग्रेस वेगळी लढली, राष्ट्रवादी मधले काही जण असताना बीजेपी मध्ये गेले, मग परिस्थिती 48 जिंकायची आहे की नाही आहे? आहे. आणि म्हणून आमच्या राजकीय मित्रांना आम्ही असताना सांगतोय, पावलं ताबडतोब उचलली तर वाचू शकता, ताबडतोब पावलं उचलली नाही तर मग आपल्याला नांगडं गावामध्ये फिरावं लागतं हे लक्षात ठेवा. हा इतिहास आहे. आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांना हा इतिहास फार जवळून माहिती आहे. कारण त्यांचं वस्त्रहरण गेले अनेक वर्ष झालेलं आहे. आमच्या एक्सपिरियन्सचा फायदा घ्या आणि वाचायचं कसं हे आम्ही आपल्याला सांगतो. सत्तेसाठी काहीही केलं जातं हे आपण असताना लक्षात. इथे तर फक्त जेलमध्ये टाकण्याचा प्रश्न आहे. फार क्षुल्लक बाब आहे. जेल की स्वातंत्र्य.